आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. खतांचे लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी जिल्हाधिकारी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, विभागीय कृषी सहसंचालक काटकर, प्राचार्य रामेती आमले, स्मार्ट नोडल अधिकारी वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती व घडीपत्रिकेसह कृषी विभागाच्या व्हॉट्सअप चॅनलचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच RCF तर्फे विक्रेत्यांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही अशी दक्षता घ्यावी. पणन विभागाने सुविधा केंद्रांचे तातडीने अद्ययावतीकरण करावे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करावे. त्यासाठी अग्रणी बँक व सहकार विभागाने तर शेततळेधारक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्यासाठी वीज कंपनीने पाठपुरावा करावा. जिल्ह्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रारूप आराखडा करावा. त्याबरोबरच रेशीम लागवडीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी असेही त्यांनी सांगितले. आमदार खोसकर यांनी सांगितले की कृषी विभागाने दुर्गम आदिवासी भागात आंबा लागवड, रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खासदार वाजे, आमदार बनकर यांनीही सूचना केल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशीद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की जिल्ह्यात 6,44,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे. त्यासाठी बी बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबरोबरच आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात विभाग स्तरावर 2, जिल्हा स्तरावर 6, उपविभाग स्तरावर 8 व तालुका स्तरावर 30 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.